नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 13 मधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत. फाइंड दी LCM सोडूया. सर्व प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेले आहेत. पहिला प्रश्न 12 आणि 15 यांचा LCM काढायचा आहे. LCM म्हणजे काय मित्रांनो? LCM L म्हणजे लिस्ट, कॉमन आणि मल्टिपल. लिस्ट, कॉमन, मल्टिपल. आता 12 आणि 15 थोडी बेसिक माहिती घेऊ आपण. 12 याचे मल्टिपल जर काढले आपण, 12चे मल्टिपल 24 म्हणजे 12चा टेबल होईल, 12चा पाडा होईल. हे 12चे मल्टिपल झाले. तसे 15चे मल्टिपल काय येतील? म्हणजे 15चा टेबल तयार होईल. आता लिस्ट, कॉमन, मल्टिपल म्हणजे ह्या 12 आणि 15 या दोन संख्येमध्ये कमीत कमी असणारा कॉमन इथे 24 आहे, इकडे नाही आहे. 36 आहे, इकडे नाही. आता दोन्हीकडं 60 आहे, येथे 60 आहे. म्हणजे दोघांमध्ये कॉमन हा 60 मल्टिपल आहे. कॉमन मल्टिपल दोघांचा 60 आहे. त्यामुळे LCM काय येईल? 12 आणि 15 यांचा LCM होईल 60. अजून हे जर आपण इन्क्रीज केलं तर पुढे पण येतील कॉमन, पण लिस्ट म्हणजे कमीत कमी म्हणजे सुरुवातीलाच येणारा कॉमन कोणता येणार आहे? 60. म्हणून तो LCM 60 आहे. आता आपण फॅक्टर काढून हे सॉल्व करू. 12चे फॅक्टर काढता येतील आपल्याला. 2ने डिवाईड करता येईल. 6, 2ने 3, 3ला 3नेच. आणि 15चे फॅक्टर काढू. 5, 5ला 5नेच. म्हणजे 12चे फॅक्टर किती आले आपले? 2 × 2 × 3 आणि 15चे 3 × 5. LCM येथे दोनच संख्या आहेत. दोन संख्या असल्यामुळं कॉमन घ्यायचे. कॉमन काय येईल? 3. दोन्हीपैकी एक 3 घेतला आणि बाकी उरलेले सर्व मल्टिपल हे फॅक्टर लिहून घ्यायचे. 2 उरला 2 आणि हे 5. हा झाला आपला LCM. 10, 20, 60. किंवा आपण येथे सेपरेट फॅक्टर काढलेले आहेत. कंबाईन काढता येतील आपल्याला. 12 आणि 15 यांचे जर कंबाईन आपण फॅक्टर घेतले तर ह्या दोन्ही संख्येला 3ने डिवाईड करता येईल. 3ने 3 चौक 12, 3 5 15. म्हणजे LCM किती होईल? LCM इक्वल टू 3 × 4 × 5. 3 × 4 × 5 इक्वल टू 60. 3, 3, 4 येथे आला होता. इथे 2 × 2 होतं आणि 5, 5. म्हणजे दोन्ही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीने सोडवता येईल. नेक्स्ट या तीन संख्यांचा LCM काढायचा आहे. 6, 8 आणि 10. आपण कंबाईन फॅक्टर काढू. ह्या तिन्ही संख्येला अशी कोणती संख्या आहे एका संख्येने भाग जाईल? 2ने डिवाईड करता येईल. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. आता या तिन्ही संख्या कोणत्या एका पाड्यामध्ये नाहीत. येथे आपण प्रोसेस एंड करू. म्हणजे LCM किती होईल? LCM इक्वल टू 2, या साईडचे 2 आणि हे पूर्ण बॉटमचे अंक 3, 4, 5. 3 × 4 × 5 म्हणजे 20, 20 त्रिक 60, 120. LCM येईल 120. नेक्स्ट 18, 32. 18, 32 दोघांचे आपण कंबाईन फॅक्टर घेऊ. दोन्ही संख्येला 2ने डिवाईड करता येईल. 2ने डिवाईड केलं तर 9 येईल. येथे 16 येईल. ह्या दोन्ही संख्या एका पाड्यामध्ये नाहीत त्यामुळे येथे सोडून देऊ. म्हणजे LCM किती होईल? LCM इक्वल टू 2 × 9 × 16. 2 × 9 × 16. 144, 288 असा येईल. किंवा आपण सेपरेट जरी फॅक्टर काढले असते तरी त्याच पद्धतीने आला असता. 2ने 9 होईल. 3ने डिवाईड करता येईल.
3, 3ला 3च आणि 32चे फॅक्टर आपण जर घेतले 2, ओके 18चे फॅक्टर आले आपले 2 × 3 × 3 आणि 32चे 5 × 2. कॉमन फॅक्टर आपले दोघांमध्ये 2 आहे. LCM किती होईल? LCM इक्वल टू 2 × आणि उरलेले सर्व लिहून टाकायचे 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 4, 8 आणि 16 288च. नेक्स्ट 10, 15, 20. 10चे फॅक्टर घेऊ आपण. 2ने डिवाइड करता येईल 5, 5ला 5नेच. 15चे काढले तर 3ने डिवाइड कर 5, 5ला 5. 20चे 2ने डिवाइड करता येईल 10 राहील. 2ने 5, 5ला 5च. म्हणजे 10चे फॅक्टर आपले 2 × 5 येतील. 15चे येतील 3 × 5 आणि 20चे येतील 2 × 2 × 5. आता इथे 3 संख्या आहेत मित्रांनो. 3 संख्या असताना आपणास कॉमन आणि उरलेले सर्व घेता येत नाहीत. तर येथे तिन्ही संख्येमध्ये फॅक्टर कोणते कोणते आलेले आहेत? एक 2चा फॅक्टर आलेला आहे, 3चा आलेला आहे आणि 5चा आलेला आहे. तर आता LCM इक्वल टू 2 जास्तीत जास्त किती वेळेस आलेत एका संख्येमध्ये? जास्तीत जास्त 2 टाइम्स आलेले आहेत. मग हे 2 × 2 घ्यायचे. मग हे 2 सोडून द्यावं लागतील आपल्याला, कारण 2 घेतले आपण, ज्या मॅक्सिमम 2 टाइम्स आहे म्हणून 2 × 2 घेतलेले आहे. 3 मॅक्सिमम किती टाइम्स आले आहेत? 1 टाइम्स, पुन्हा नाही म्हणून × 3. आणि 5 किती टाइम्स आले आहेत एका लाईनमध्ये, म्हणजे एका संख्येमध्ये 1 टाइम्स 1 टाइम्स 1 टाइम्स, म्हणजे 5 1 टाइम्स आहे. हा LCM होईल इक्वल टू 60. किंवा आपण असा जरी काढला 10, 15 आणि 20 कंबाईन यांचे फॅक्टर घेऊ आपण. तिन्ही संख्येला आपणास 5ने डिवाइड करता येईल. 5 2 10, 5 3 15 आणि 5 4 20. आता ह्या तिन्हीपैकी 2 संख्या जर असतील एका म्हणजे डिवाइड करता येत असतील तर घ्यायचं आपण. आता इथे 2ने डिवाइड करता येईल या दोन्ही संख्येला म्हणून 2ने डिवाइड करायचं. 3ला करताना नाही, मग 3 ॲज इट इज राहू द्यायचे आपण. 2ने 2ला डिवाइड करता 1 येईल. 2ने 3ला डिवाइड करायचं नाही, 3 ॲज इट इज राहू द्यायचे आणि हे 2 होईल. म्हणजे आता तिन्ही संख्या एक शिवाय कोणत्याच पाड्यामध्ये नाहीत म्हणून इथे सोडून द्यायचा. आणि LCM इक्वल टू 5 × 2, 5 × 2 येईल. आणि 1 × 3 × 2, 1 मल्टिपलमध्ये नाही लिहिलं तरी चालेल. 3 × 2 म्हणजे 6, 6 2 12, 12 म्हणजे 60. ओके. नेक्स्ट 45, 86. 45चे जर आपण फॅक्टर काढले 5ने डिवाइड करता येईल 9, 9ला 3ने डिवाइड करता येईल 3, 3ला 3. आणि 86चे फॅक्टर काढले आपण 2ने डिवाइड करता येईल. 43 हा प्राईम नंबर असल्यामुळे 43ला 43नेच आपण डिवाइड करणार. म्हणजे 45चे फॅक्टर काय आले आपले? 5 × 3 × 3, 5 × 3 × 3 आणि 86चे आलेले आहेत 2 × 43. तर आता ह्या दोन्ही संख्येमध्ये कॉमन कोणताच घटक नाही आहे. 5 येथे नाही, 43 येथे नाही आहे, कॉमन काहीच नाही आहे ह्या दोन्ही संख्येमध्ये. त्यामुळे LCM काय होईल? LCM इक्वल टू ह्या पूर्ण संख्या इंटू ह्या पूर्ण संख्या, म्हणजे 5 × 3 × 3 आणि इंटू 2 × 43. पण 5 3 × 3 म्हणजे काय? 45 होते. आणि 2 × 43 म्हणजे काय? 86 × 86 म्हणजे
86 × 45. कॉमन घटक नसतील तर त्याच संख्येचा प्रोडक्ट हा LCM असतो. Here 45 and 86 are co-prime numbers because no common factor. LCM of co-prime numbers equal to their product. आता 86 × 45 हे जर मल्टिप्लिकेशन घेतलं आपण हे मल्टिप्लिकेशन येईल 3870 एवढा आपला LCM होईल. हा कॉमन घटक नसल्यामुळे हा LCM दोन्ही संख्यांचा मल्टिप्लिकेशन आलेला आहे. नेक्स्ट 15, 30, 90, 90 येथे 3 संख्यांचा LCM काढायचा आपला. तिघांचे आपण फॅक्टर काढू. 3, 3 5 15, 5 ला 5 ने, 30 ला 3 ने डिवाइड करता येईल 10 येईल, 10 ला 2 ने करता येईल 5 आणि 5 ला 5. 19 चे 2 ने डिवाइड करता येईल 45, 5 ने 9, 9 ला 3. ओके. 15 चे फॅक्टर आलेले आहेत आपले 3 × 5. 30 चे आलेले आहेत 3 × 2 × 5 आणि 90 चे आलेले आहेत 2 × 5 × 3 × 3. आता इथे 3 संख्या आहेत त्यामुळे फॅक्टर कोणते कोणते आलेले आहेत 3, 5 हे आणि 2 हे 3 प्रकारचे फॅक्टर आलेले आहेत. 3, 2 आणि 5 या तिन्ही संख्येमध्ये आता LCM 3 जास्तीत जास्त मॅक्झिमम किती टाइम्स आलेला आहे पाहायचं. येथे 1 टाइम्स आहे, येथे 1 टाइम्स, पण येथे 2 टाइम्स आहे म्हणून हे 2 टाइम्स घ्यायचे. 3 × 3 हे घेतले तर हे 3 घ्यायची गरज नाही आहे. फक्त मॅक्झिमम 2 टाइम्स आहे म्हणून 3 घेतले. आता 2 किती टाइम्स आहे 1 टाइम्स, 1 टाइम्स 1च टाइम्स आहे म्हणजे 2 एकदा घ्यायचे. आणि 5 किती टाइम्स आहे 1 टाइम्स, 1 टाइम्स म्हणजे 5. 5 2 10, 10 3 30, 30 3 90. LCM किती येईल 90. किंवा या प्रकारे काढला आपण तरी चालेल. 15, 30 आणि 90 ह्या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने डिवाइड करता येईल आपणास 5 ने डिवाइड करता येईल. 5 3 15, 5 6 30, 5 1 5, 4 राहतील 85 40. आता तिन्ही संख्येला ह्या 3 ने डिवाइड करता येईल. 3 ला 3 ने डिवाइड केलं तर 1, 3 ला 6 ला 3 ने डिवाइड करू 2 आणि 3 6 18. आता ह्या दोन्ही संख्या आहेत यांना आपल्याला 2 ने डिवाइड करता येईल. 2 ने डिवाइड केलं तर हे 1 ला 1च राहू देऊ आणि 2 ला 1 होईल आणि 6 ला 2 ने डिवाइड केल्यावर 3 येईल. म्हणजे LCM काय होईल आपला LCM इक्वल टू ही प्रोसेस येथे एंड होऊन जाईल. 5 × 3 × 2 आणि × 3. 5 आपण 5 येथे 5 आला, 3 येथे 3 होता, 3 × 2 सेम आहे. LCM 90. कोणत्याही पद्धतीने काढलं तरी चालेल. नेक्स्ट 105 चे आपण फॅक्टर घेऊ. 5 ने डिवाइड करता येईल 5 2 10, 5 1 5. 3 ने डिवाइड करता येईल 3 7 21. 7 ला 7 ने डिवाइड करू आणि 195 लास्टला 5 असल्यामुळे 5 ने डिवाइड करू. 5 3 15, 4 होतील म्हणजे 5 9 45. 3 ने डिवाइड करता येईल 3 ने डिवाइड 3 1 3 3 आणि 13 ला 13च कारण 13 हा आपला प्राईम नंबर आहे. मग 105 चे फॅक्टर आले आपले 5 × 3 × 7 आणि 195 चे आलेले आहेत 5 × 3 × 13. आता येथे दोन संख्यांचा LCM काढायचा आपला. दोन संख्या असेल तर फक्त कॉमन
आणि उरलेले सर्व आपण लिहू शकतो LCMसाठी. आता LCM 5 कॉमन आहेत, 3 कॉमन आहेत आणि उरलेल्या ह्या दोन संख्या आपण मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिल्या तर LCM होऊन जातो हा. जर 3 संख्या असतील तर 5 म्हणजे फॅक्टर किती टाईम्स आले मॅक्झिमम ते काउंट करावं लागतात. पण 2 संख्या असताना काही प्रॉब्लेम नाही आहे, कॉमन घ्यायचे आणि उरलेले लिहून टाकायचे. 5 कॉमन होते म्हणून एक 5 घेतला, 3 येथे 3 आहे, येथे 3 आहे म्हणून एक 3 घेतला आणि उरलेले 7 × 13 लिहून टाकलं ॲज इट इज. आता हे आन्सर येईल आपलं 13 7 91 आणि 5 5 3 15 15 7 105 म्हणजे 105 × 13 13 5 65 म्हणजे 1365 हे आन्सर येईल. किंवा आपण या पद्धतीने जर केला असता 105 कंबाईन फॅक्टर घेऊन आपण आणि 195 या दोन्ही संख्येला आपल्याला 5 ने डिवाइड करता आलं असतं. 5 ने डिवाइड केलं 5 2 10 5 1 5 5 3 15 4 राहतील 5 9 45. आता दोन्ही संख्येला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 7 21 3 1 3 आणि 3 3 9 7 आणि एंड आपली प्रोसेस. LCM काय येईल मग? LCM 5 × 3 5 × 3 7 × 13 7 × 13 हेच फिगर आले ते आपल्या 5 × 3 7 × 13 5 × 3 7 × 13 म्हणजे आन्सर काय येईल? हेच आन्सर येणार 1365. नेक्स्ट 63 फॅक्टर काढू. 3 ने डिवाइड करता येईल 3 2 6 3 1 3 3 7 ला 7 81 ला 3 ने डिवाइड करता येईल 3 2 6 2 3 7 21 27 ला 3 ने 9 3 ने 3 3 ला 3 नेच. मग 63 चे फॅक्टर आलेले आहेत आपले 3 × 3 × 7 आणि 81 चे फॅक्टर आलेले आहेत 3 × 3 × 3 × 3. LCM काय होईल? दोनच संख्या आहेत म्हणजे कॉमन घेऊ शकतो आपण ह्या दोन्हीपैकी एक 3 आणि उरलेले घटक ॲज इट इज लिहून टाकायचे. हे जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर 3 3 9 9 3 27 27 81 81 × 7 81 × 7 हे जर मग 7 आणि म्हणजे हे आन्सर येईल आपलं 567 LCM. जर आपण दोघांचे एकदाच घेतले, दोनच संख्या असल्यामुळे आपण इथे कॉमन घेऊन हे केलं. 3 असते तर आपल्याला युनिट मोजावं लागले असते किती टाईम्स आहेत. 63 आणि 81 ह्या दोन्ही संख्येला 3 ने डिवाइड करता येईल 3 2 6 3 1 3 दोन्ही संख्येला 3 ने डिवाइड करता येईल 7 आणि 9 राहील 3 9 27 म्हणजे LCM किती येईल? या पद्धतीने जरी काढला आपण तर 3 × 3 × 7 × 9 पहा 3 × 3 3 × 3 आलेला आहे 7 7 इथे 3 × 3 आहे पण इथे 9 आहे म्हणजे इक्वलच आहेत. आन्सर हेच येईल आपलं 567. नेक्स्ट 18 चे फॅक्टर येतील आपले 2 ने डिवाइड करू 9 9 ला 3 ने डिवाइड करता येईल 3 ला 3 ने. तसे 36 चे फॅक्टर काढता येतील आपल्याला 3 ने डिवाइड करता येईल 3 ने डिवाइड केलं तर 12 3 ने डिवाइड करता येईल 2 2 2 1 आणि 27 चे 3 ने डिवाइड केलं 3 9 27 9 ला 3 ने 3 ला 3 ने म्हणजे आपले 18 चे फॅक्टर आलेले आहेत 2 × 3 × 3 36 चे आलेले आहेत 3 × 3 × 2 × 2 27 चे आलेले आहेत 3
इंटू 3 इंटू 3. संख्या 3 आहेत इथं. 3 असल्यामुळे फॅक्टर कोणते कोणते आलेले आहेत? 3चा फॅक्टर आलेला आहे, 2चा आलेला आहे. हे दोनच प्रकारचे फॅक्टर आलेले आहेत. आता 3 LCM 3 मॅक्झिमम किती टाईम्स आलेले आहेत? 1 2 3 टाईम्स आहे, येथे 2 टाईम्स आहे, येथे 2 टाईम्स. म्हणजे जास्तीत जास्त या संख्येमध्ये 3 टाईम्स आलेले आहेत. म्हणून आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल. ह्या दोन विचारात घ्यायच्या नाही. हे म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 3 टाईम्स, 3 इंटू 3 इंटू 3 3चं संपलं. आता 2 किती टाईम्स आलेले आहेत? 1 टाईम्स येथे, येथे 2 टाईम्स आहेत. म्हणजे जास्तीत जास्त 2 टाईम्स आलेले आहेत. म्हणजे 2 इंटू 2. हे आन्सर येईल आपलं 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 दोन्ही 54 54 दोन्ही 108. किंवा आपण या पद्धतीने काढला 18 36 आणि 27. कंबाईन घेऊ. दोन्ही पद्धती सारख्याच आहेत. 3ने डिवाईड करता येईल. तिन्ही संख्येला 3ने डिवाईड करता येईल. 3 सका 18, 3 एक 3, 3 दोन्ही आणि 3 9 27. पुन्हा 3ने डिवाईड करता येईल. 3 दोन्ही 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9. तिन्हीपैकी दोन संख्या आहेत. या दोन्ही संख्येला 2ने डिवाईड करता येईल. 2ने डिवाईड करू. आन्सर 1, पे दोन्ही 4, 3 ॲज इट इज. कारण 3ला 3 ॲज इट इज राहू देऊ. या दोन्ही संख्येला आपण डिवाईड केलेलं आहे. मग फॅक्टर काय येतील? LCM इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 2 आणि 2 इंटू 3 2 इंटू 3. हा 1 नाही घेतला तरी चालेल. 3 इंटू 3 3 इंटू 3 2 इंटू 2 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. तेच फॅक्टर आले आहेत. म्हणजे आन्सर आपलं तेच येणार 108. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.